अंबाजोगाई शहरालगत असणारी जोगाईवाडी ग्रामपंचायत ही केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या गटाच्या ताब्यात आहे। ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा शारदानगर हा भाग रिंग रोडलगत असणाऱ्या खंदारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे येतो। गेली 20 वर्षापासून या परिसरामध्ये बंगले बांधून लोक राहतात, मात्र या भागात ना रस्ता ना नाली, विकास निधी शून्य। या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीपासून आमदार नमिताताई मुंदडा तसेच बीडीओ, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी सर्वांना आपल्या समस्येची निवेदने देऊन थकली। काय मागणी आहे या भागातील नागरिकांची? आम्ही ग्रामपंचायतीला मालमत्ता कर नियमित भरतो, आम्हाला रस्ता नंतर द्या। अगोदर रिंग रोड लगत दिमाखाने उभी असणाऱ्या कोपल्यांच्या हॉटेलसह इतरांचे घाण पाणी आमच्या घरासमोर साचल्याने डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने शारदानगर भागातील फक्त नागरिकच नाही, आमचे मुलाबाळांना सुद्धा सतत आजारी पडत आहेत। मात्र जोगाईवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवकांना या संदर्भात घाम फुटत नाही। घाण पाण्यामुळे आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आल्याने आम्हाला आता उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही, ही भावना महिला पुरुष सर्वांनी बोलून दाखवली। या संदर्भात सरपंचपती असणारे बालासाहेब दोडतल्ले यांना संपर्क साधून या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता कोपले यांना या संदर्भात ग्रामपंचायतीने नोटीस दिली असून घाण पाण्यासंदर्भात लवकरच उपाययोजना केली जाईल असेही त्यांनी आश्वासित केले। शारदानगर भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले ते पुढे पहा। देशमुख, शारदानगर खंदारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आम्ही राहतो। इथे आमच्या बाजूला हॉटेल असल्यामुळं दररोजचा हा त्रास जवळपास 13 वर्ष झाले की आम्ही सरपंचाकडे गेलो, नमिताताई मुंदडाकडे गेलो, कुणीही काहीही करत नाही आहे। मग यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आहे, तसेच आमच्या छोट्या लेकरांचं पण आरोग्य धोक्यात आहे। तर तुम्ही पाहू शकता की हा नालीचा त्रास किंवा हा पाण्याचा त्रास किती आहे, किती दुष्काळ म्हणजे घाण पाणी आहे, तर कुणीच लक्ष देत नाही आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता स्थानिक आमदार महिला आहेत, आमदारांकडे तुमची या समस्या तुम्ही मांडल्या का महिलांनी जाऊन? नमिताताई मुंदडाकडे गेलो होतो, पण 2-3 वेळा त्यांनी टाळलं। 1-2 वेळा सरपंचाला आमच्याकडे पाठवलं, पाहणी करायचे जायचे, सतत 5 ते 6 वेळा येऊन त्यांनी पाहणी केलं, पण 2 ते 3 वर्ष झाले याच्यावर कुठलीच ॲक्शन घेतलेली नाही आहे। यामुळे आमचं परत आमच्या लहान बाळांचं पण आरोग्य धोक्यात येत आहे। तर जे होईल ते तुम्ही पाहू शकतात किंवा काय आहे ते करू। माने, शारदानगर, तथागत चौक, पोखरी रोड। आत्ताच आमच्या कॉलनीमधल्या सर्व सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे आमची कॉलनी म्हणजे फक्त आणि फक्त समस्यांचाच एक माहेरघर झालेला आहे। सर्वांचं आरोग्य आज धोक्यामध्ये आहे। आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी इथं आमच्या पाठीमागच्या बाजूनं तिथं एक योगेश्वरी पॅलेस हॉटेल आहे। त्या हॉटेलचं पूर्णपणे असणारं सांडपाणी किंवा बाकीचे जे घाण आहे ते सर्व घाण आमच्या कॉलनीमध्ये सोडून देण्यात आलेली आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वारंवारपणे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, आमदार किंवा स्थानिक नेते जे आहेत त्यांना भेटलोत, त्यांना आमची विनंती केली, पण त्यांनी कुणीही दखल दिलेली नाही आहे। सर्व कॉलनीच्या लोकांचं आरोग्य हे धोक्यात आहे। त्वरित त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा सर्व नागरिक या ठिकाणी इथं टोकाचं पाऊल उचलतील। आम्ही मुलाबाळांसह उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहोत। शारदानगर खंदारे मंगल कार्यालयाच्या बाजूला जवळपास 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या शारदानगर परिसरामध्ये राहत आहोत। ग्रामीण भागातल्यापेक्षा बिकट अवस्था शहरालगतच्या या कॉलनीमध्ये झालेली। हॉटेल मालक, योगेश्वरी पॅलेसचे हॉटेल मालक कोपले साहेब यांचं टॉयलेटचं पाणी आमच्या कॉलनीमध्ये सोडलं आहे, आणि हे पाणी सोडल्यामुळं प्रत्येकाच्या आरोग्यास याचा धोका निर्माण झालेला आहे। सरपंच, ग्रामसेवक, त्यानंतर शिवसाहेबापर्यंत, उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंत वारंवार आम्ही अर्ज केले, तक्रारी केल्यात, पण याचा कुठलाही परिणाम हा आजपर्यंत या कॉलनीतल्या लोकांना मिळालेला नाही, आणि सर्व लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि याची सर्वस्वी जबाबदारी, जर या कॉलनीमध्ये काही झालं आणि आरोग्याला धोका निर्माण झाला, त्याची सर्वस्वी जबाबदारी हॉटेल मालकावर राहील। आणि इथून पुढे आम्ही वारंवार सांगून, जर प्रशासन काही ह्याच्यावर कार्यवाही करत नसेल, ग्रामपंचायत ह्याच्यावर काही कार्यवाही करत नसेल,
तर नाविलाजानं आम्हाला या कॉलनीतल्या मुलाबाळासहित आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. तुम्ही ग्रामीण भागात जर गेला तर सगळ्या गावातले रस्ते झालेत. आता यांच्याकडे बजेट नाही. आत्ताच आम्ही 50% सर्व लोकांनी या ठिकाणी पैसे भरलेले आहेत. पैसे भरून देखील ग्रामपंचायत काहीच नाही, निवांत झोपलेली. सरपंचाला आम्ही इथं कॉलनीमध्ये आणलं, आमच्या महिला ग्रामपंचायतला गेल्या, लोकलच्या आमदाराकडे गेल्या, त्याचा देखील कुठल्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी झालेला दिसून येत नाही. आम्हाला शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की वारंवार सांगून देखील जर तुम्ही याच्यावर कार्यवाही करत नसाल तर नाविलाजानं आम्हाला पुढचे पाऊल घ्यावे लागतील, उपोषणाला बसावं लागेल. आरोग्य धोक्यात आलेले सर्वजण या ठिकाणी आरोग्यानं परेशान झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये इथं 10च्या मोटराचं पाणी, एवढं पाणी या कॉलनीमधून आमच्या वाहून जातं आहे. तरी आम्हाला प्रशासनाला एवढी विनंती, ग्रामपंचायतला, सरपंचाला आणि ग्रामसेवकाला की ह्याच्यावर कुठला तरी तोडगा काढा आणि ह्याच्यातला पर्यायी मार्ग काढा. याशिवाय इथलं काम काही होऊ शकणार नाही. शारदानगर, रिंग रोड, जोगाईवाडी, आंबेजोगाई, समस्याचं माहेरघर शारदानगर. आरोग्याचा प्रश्न, पायाभूत सुविधा नाहीत, समस्या आहेत या ठिकाणी. नाही, नेमकी समस्या काय? नेमकी तुमची या भागातल्या लोकांची ही समस्या काय नेमकी? ड्रेनेज नाही, रस्ता नाही, सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही. वेळोवेळी स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, आमदार यांना निवेदन दिलं. हा मोठा कालावधी गेलेला आहे. अद्याप कसलाही प्रश्न सोडवण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. या भागातल्या लोकांनी ग्रामपंचायत, आमदार आणि प्रशासन यांना निवेदन दिलंय का? हो, दिलं आहे. वेळोवेळी निवेदन दिलं. हा खूप मोठा कालावधी गेला आहे. जवळपास 15 वर्षांनी आम्ही निवेदन देतोच. कसलीही समस्या सुटलेली नाही. अगदी प्रशासनातील लोक, उपजिल्हाधिकारी कार्यालय याच्यापासून ते तळागाळापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतपर्यंत निवेदन दिलेले आहेत. त्याचे प्रत आमच्याकडे आहेत, त्यांच्याकडे आहे, लेखी निवेदन दिलेलं आहे. पुढील आम्हाला वाटतं की थोडासा वेगळा म्हणजे समस्या निराकरणासाठी वेगळ्या पद्धतीनं मागणी करावी लागेल. कदाचित उपोषणाचा हत्यार आम्हाला उपसावं लागेल. गेली 17 ते 18 वर्ष झाले तथागत चौक शारदानगरमध्ये राहतो. आम्ही नागरिक आहोत, रहिवासी. आम्ही वारंवार ग्रामपंचायत व स्थानिक आमदार त्यांना वारंवार सगळे कॉलनीचे लोक, महिला भेटलो. तरी सदरील आमच्या ह्या सांडपाणी व्यवस्थापन प्रश्नावर कधीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. आणि आम्हाला सदरील घाणीचा एवढा त्रास होतो की आमच्या म्हणजे कॉलनीतल्या घरातले सगळे मुलं आजारी पडणे, जीवितास धोका होतो. सांडपाण्याचे व्यवस्थापन सदरील हॉटेल चालक, मालक काही लक्ष देत नाही. ते करा म्हणले तर ते म्हणतात की तुम्ही सदरील नालीचा खर्च द्या आणि करून घ्या असं म्हणतात. ग्रामपंचायतकडे गेलं तर ग्रामपंचायत म्हणतात तुमचं मतदान आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही इकडं तुमच्याकडे सोयीसुविधा देऊ शकत नाही. पण येथील मतदार स्थानिक आमदार असतील, अगर भारत सरकारमध्ये कुठंही निवडणुका होत असतील तिथं मतदान करत असतील किंवा नाही. नालीचा खूप त्रास आहे आम्हाला. आम्ही एकदा नमिता मंडळाला आम्ही बोलले होते, पण त्या म्हणल्या हो करू म्हणल्या. मग मी म्हणलं की दक्कल दिली नाही तुम्ही इतकी देऊ. मतदान आलं की तुम्ही हे करतात म्हणलं. मतदान झालं की पुन्हा कोणी येत नाही, गप्प बसतात म्हणलं. हो मग ते एक म्हणले की आम्ही सांगतो सरपंचाला. पण मी म्हणलं की ते वेळेस आमच्या इथल्या गल्लीतले 10 वेळेस आलेत म्हणलं तुमच्या इथं, तरी पण कोणीसुद्धा दक्कल दिली नाही. त्रास आहे, गाड्या हे नेता येत नाहीत मुलींना. ते सगळ्यांनाच त्रास आहे पाण्याचा. हे लवकर हे करावं. पूर्ण आमच्या दारातच पाणी आहे. त्रास व्हायला लागले आम्हाला. पाणी तरी कमी बंद केलं तर आम्ही रोड तरी आम्ही समजा आम्ही सगळेजण मिळून रोड तरी तयार करू. रोड नाही दिला तयार तरी पण पाण्याचा पूर्ण प्रश्न सोडवायला पाहिजे आमचा. पूर्ण आधी ही पूर्ण नाली आमच्या घरामध्ये पूर्ण भिंतीचं असे निघाड्यात भिंती त्याच्या पूर्ण पाण्यामुळं. आणि मच्छर संध्याकाळच्या वेळेला पूर्ण मच्छर असतात घरामध्ये. आणि पाणी बघा ना, आम्हाला पूर्ण नाल्या पहा म्हणावं आधी आमच्या येऊन. आम्ही सगळीकडे गेलो ना. उपोषणाला कुणीच दखल घ्यायला तयार नाही. उपोषणाला जाऊन बसतो बायका आम्ही सगळ्या मिळून. नाही, आता शेवटचा पर्याय तोच आहे, उपोषणाला बसणे. हां, 24 तास आता उपोषणच करायचे, विदेशी पर्याय दुसरा काहीच नाही आमच्याकडे. आता ही ग्रामपंचायत आमदारांच्या ताब्यात आहे. मग त्या आमदारांना तुम्ही ह्या संदर्भात निवेदन किंवा तुम्ही महिला जाऊन आमदारांना भेटलात का? हो, भेटलोच ना. काय म्हणाले आमदार?
येऊन पाहून गेले, नुसते करू म्हणले फक्त. करतो आम्ही करतो ढकलतो. फक्त निवडणूक आले की येते, आम्ही रोड तयार करून देतो, सगळं करतो. आणि झालं मतदान दिलं की नंतर मग अजिबात तिकडे येतच नाहीत कसले.